नमस्कार मित्रांनो, मी सतीश शिंगाडे पुन्हा एकदा तुमच्या स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेली 5 वर्षापासून हा स्कूल एज्युकेशन जो यूट्यूब चॅनल आहे, जो NMS स्कॉलरशिप परीक्षांसाठी हा सुरू केला होता कोरोना काळामध्ये. परंतु तो कोरोना काळ संपल्यानंतर पुन्हा रेग्युलर आपली शाळा सुरू झाल्यानंतर तो चॅनल बंद करण्यात आला होता. परंतु खास विद्यार्थ्यांच्या खातर आपण हा चॅनल पुन्हा एकदा सुरू करीत आहोत आणि त्यातला पहिला व्हिडिओ आज आपण अपलोड करत आहोत. तर आता 28 डिसेंबर 2025ला होणारी जी NMS परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या अनुषंगाने मागील 5 वर्षात जे काही पेपर झालेले आहेत, त्या पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन येणाऱ्या परीक्षेसाठी कशा प्रकारचं जे शेड्यूल आहे, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण त्याचा पूर्णपणे रिकॅप करणार आहोत. जे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त NMS परीक्षेमध्ये जे सामाजिक शास्त्रांतर्गत प्रश्न विचारलेले होते, त्या प्रश्नांची उजळणी करून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा 21 मार्च 2021चा पेपर आहे आणि त्या 21 मार्च 2021च्या पेपरमध्ये जे सामाजिक शास्त्रांतर्गत 35 प्रश्न विचारले जातात, त्या 35 प्रश्नांची उजळणी आपण आज करून घेणार आहोत. 36वा प्रश्न आहे, 1920 मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यामधील चुकीचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक आहेत, पहिला आहे शासकीय कार्यालय, दुसरा आहे न्यायालय, तिसरा आहे स्वदेशी वस्तू आणि चौथा पर्याय आहे सरकारी शाळा व महाविद्यालय. तर शासकीय कार्यालय, न्यायालय आणि सरकारी शाळांवर बहिष्कार घातलेला होता. स्वदेशी वस्तूंवर कोणत्याही प्रकारचा बहिष्कार घातला नव्हता, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा याचं उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला? पहिला आहे भिकाजी कामा, मानवेंद्रनाथ राय, रासबिहारी बोस, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. तर याच्यातलं उत्तर आहे की सहभाग कोणी घेतला, तर मानवेंद्रनाथ राय यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, दादर नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली होती? ऑपरेशन पोलो, आझाद हिंद संघ, आझाद गोमंतक, तुफान सेना. तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3 आझाद गोमंतक. नंतरचा प्रश्न आहे, कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रहींची नावे दिली आहेत, त्यापैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते ते लिहा. तर संबंधित कोण नव्हते ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिला पर्याय आहे कमलादेवी चट्टोपाध्याय, दुसरा अवंतिकाबाई गोखले, तिसरा हंसाबेन मेहता आणि चौथा आहे अरुणा असफली. तर कायदेभंगाच्या चळवळीच्या मध्ये अरुणा असफली यांचा काही संबंध नव्हता, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न 40वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? पर्यायात मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता की प्रबुद्ध भारत. तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बहिष्कृत भारत हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण? आता गव्हर्नर जनरल पद बंद झाल्यानंतर व्हाईसरॉय पद निर्माण झालेला होता. तर याच्यामधला पर्याय दिलेले आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड बॅटिंग. तर याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे जेव्हा 1857चा उठाव झाला त्यानंतर पहिले व्हाईसरॉय झाले. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 42वा, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे, हे विधान कोणी केले? पर्याय आहे मौलाना आझाद, महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. तर याचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी हे विधान केलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठविले?
तर पर्याय आहे मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, चिमाजी अप्पा. तर याचा अचूक पर्याय आहे चिमाजी अप्पा. चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार माळवा ह्या भागात पाठवलेले होते. प्रश्न 44वा. पुढील घटनांच्या योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. शिकागो धर्म परिषद नेतृत्व, पहिली मुलींची शाळा सुरू, आर्य समाजाची स्थापना, हिंदू महासभेची स्थापना. तर याचा योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात अगोदरची घटना की पहिली मुलींची शाळा सुरू झाली हे आहे 1848. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना, नंतर शिकागो धर्म परिषदेत नेतृत्व आणि हिंदू महासभेची स्थापना शेवटी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर याचं बरोबर आलेलं आहे. नंतरचा प्रश्न बघूया. आता याच्यामध्ये एक चित्र म्हणजे प्रतिमा दिलेली आहे, एक सत्याग्रहीची आहे. बघा, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. मुळशी सत्याग्रह, पेशावरचा सत्याग्रह, खेडा सत्याग्रह आणि सोलापूरचा सत्याग्रह. तर ही व्यक्ती सोलापूरच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न बघूया. महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. टिंबटिंब ही उद्गार कोणाचे? तर पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक. तर हे पर्याय आहे, म्हणजे हे जे वाक्य आहे उद्गार, महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हे उद्गार आहेत. नंतरचा प्रश्न आहे अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? पर्याय हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, गदर, अभिनव भारत आणि अनुशीलन समिती. तर अमेरिका आणि कॅनडा येथील भारतीयांनी जी संघटना स्थापन केली होती ती संघटना आहे गदर संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न बघूया. नागपूर करारामध्ये 1956च्या अधिवेशनातील दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) अनुसार खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय वाचू आपण. विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांची संधी, महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक अधिवेशन नागपूरला घेणे. तर कोणत्या अटीचा इथं काय विचारलेलं आहे की कोणत्या अटीचा समावेश नाही म्हटलेला आहे. तर अधिवेशन एक जे आहे वार्षिक अधिवेशन नागपूरला घेणे महाराष्ट्र विधानसभेचे हे पण होतं. लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य सेवेत नोकऱ्यांची संधी होती. शिक्षणाची पुरेसा निधी हे पण होतं. परंतु विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी हे नव्हतं. म्हणजे 48चा जो पर्याय आहे उत्तर ते एक पर्याय क्रमांक 1 आहे. पुढील प्रश्न आहे बघा. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह कोणी धरला? तर पर्याय आहे मुझफ्फर हुसेन, महात्मा गांधी, मिराज उल हसन, बॅरिस्टर जिना. तर याचा पर्याय आहे क्रमांक 4 हे उत्तर आहे याचं. बॅरिस्टर जिना यांनी तो आग्रह धरलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील तरुणांनी उठा, जागे व्हा व ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला? पर्याय स्वामी दयानंद सरस्वती, गोपाळ हरी देशमुख, स्वामी विवेकानंद. चौथा आहे वीरेश लिंगम पंतलू. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका हे जे वाक्य आहे, हा जो संदेश आहे हा स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कार्य सर्वोच्च न्यायालयाचे नाही असा प्रश्न आहे. केंद्र शासन व घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे, न्यायाधीशांची नेमणूक करणे, नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करणे, राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास देणे. तर राष्ट्रपतींनी सल्ला विचारण्यास देणे हे पण देऊन सर्वोच्च न्यायालय करते. मूलभूत हक्कांचे रक्षणसुद्धा सर्वोच्च न्यायालय करते आणि तंटेसुद्धा सोडवते. पण न्यायाधीशांची नेमणूक मात्र करत नाही. म्हणून पर्याय क्रमांक नाही विचारलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढील प्रश्न. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजे कोणता? जे अधिकार क्षेत्र नेमून दिलेले आहे त्या अधिकार क्षेत्रामध्येच राहून काम करणे आणि त्याच्या पलीकडे न जाण्याचा जो आदेश आहे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याच्या विषयीचा आदेश, म्हणजे त्या आदेशाला आपण प्रतिषेध असे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण असले पाहिजे. तर याचं सगळ्यांना उत्तर माहितीच आहे. पर्याय क्रमांक 4 35 वर्ष
पूर्ण असणे आवश्यक आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या विचारलेली आहे. पर्याय 288, 250, 78, 29. त्याचं उत्तर आहे 78. विधान परिषदेची विचारलेली आहे. 55वा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती करते, कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते, न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. तर हे तीनही पर्याय बरोबर आहेत. कायदे मंडळ कायदा निर्मिती, कार्यकारी मंडळ अंमलबजावणी आणि न्यायमंडळ न्याय देण्याचे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे तीनही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते. हे मात्र चुकीचे आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 56वा, भूखंड प्रामुख्याने टिंबटिंब या मूलद्रव्यांनी बनला आहे. 56वा प्रश्न आहे. तर सिलिका व मॅग्नेशियम, निकेल व आयरन, सिलिका व ॲल्युमिनियम व सिलिका व निकेल. तर याचं उत्तर आहे सिलिका व ॲल्युमिनियम. याला सियाल असे म्हटले जाते. सियाल. भूखंड हा प्रामुख्याने सियालनी बनलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, महासागर तटरचनेचा योग्य क्रम लावा. तर याचा योग्य क्रम लावायचा आहे. तर भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी गर्त आणि खंडांत उतार. तर पहिला आहे भूखंड मंच 1 नंबरला येईल, म्हणजे काय होईल ए. नंतर खंडांत उतार डी, मग सागरी मैदान आणि नंतर सागरी गर्ता म्हणजे ADBC. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता प्रवाह उष्ण प्रवाह नाही असं विचारलेला आहे. तर ब्राझील प्रवाह, ओयाशियो प्रवाह, गल्फ प्रवाह आणि सोमाली प्रवाह. तो उष्ण प्रवाह नाही विचारलेला आहे, म्हणजे ओयाशियो प्रवाह हा उष्ण प्रवाह नाही. पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र सार्वजनिक सेवा गटात येत नाहीत? इमारती, घरे, रुग्णालये, टपाल कार्यालय, शाळा. सार्वजनिक सेवा, रुग्णालय सार्वजनिक आहे, शाळा सार्वजनिक, टपाल कार्यालय सार्वजनिक, घरे इमारती नाही. म्हणून याचा उत्तर आहे पहिला इमारती व सेवा. नंतरचा 60वा प्रश्न, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थिती टिंबटिंब स्थिती म्हणतात. म्हणजे जवळ असतो, 2 स्थिती असते, दूर आणि जवळ, अपभू आणि उपभू. तर जवळ जेव्हा असतो तेव्हा ती उपभू ही असते परिस्थिती, म्हणजे जास्त जवळ असते तेव्हा, आणि दूर असते तेव्हा अपभू. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 60चा पर्याय आहे उपभू. पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न आहे, हे ढगांवर आधारित आहे आणि ढगांच्या जोड्या विचारलेल्या आहे. ढगांचे प्रकार आणि ढगांची साधारण उंची. तर सिरस याचा कोणता येईल? सिरस, अल्ट्रोस्ट्रॅटस, निम्बोस्ट्रॅटस आणि कुमुलस. तर सिरस हा सगळ्यात उंच असतो. सिरस नावाचा जो ढगाचा प्रकार आहे तो उंच असतो. तर बघा कोणता येईल? 1 सी सोबत. तर 1 सी सोबत पहिला आणि तिसरा दिसते. दुसरा आता पाहा लागते आपल्याला. बघा सिरस हा सी झाला, अल्ट्रोस्ट्रॅटस डी पाहिजे, अल्ट्रोस्ट्रॅटस डी, आणि निम्बोस्ट्रॅटस बी म्हणजे 2000पेक्षा कमी मीटर, आणि क्युम्युलस विस्तार कमी जास्त असू शकते म्हणजे ए. असा पर्याय क्रमांक तुम्हाला पहिला दिसत आहे. 61चा उत्तर हा 1 आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? 62वा प्रश्न, कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? 14 ते 60 वर्ष, 15 ते 60 वर्ष, 0 ते 14 वर्ष आणि 15 ते 59 वर्ष. तर 15 ते 59 वर्ष हा कार्यकारी लोकसंख्येत होतो होय याचा समावेश, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. 63, काळ्या कापसाची मृदा या नावाने कोणती मृदा ओळखली जाते? जांबे, जाडी, भरडी, तपकिरी, रेगूर मृदा. 63 याचा उत्तर रेगूर मृदा आहे. 2 तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? 2 तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात असा विचारलेला प्रश्न आहे आपल्याला. बघा 15 रेखावृत्ते, 30 रेखावृत्ते, 40 रेखावृत्ते, 50 रेखावृत्ते. तर सूर्यासमोरून जातात तर हे 30 रेखावृत्त जात असतात 2 तासामध्ये. 1 तासामध्ये 15, 2 तासात 30 होतील आहे का नाही असं विचारलेलं. 1 तासामध्ये 15 जातात, 4 तासात 60 जातील. तर याच्यावरती पुन्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकते की 2 तासात
किती, 3 तासात किती, 4 तासात किती, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे 2010च्या जनगणनेनुसार भारताचे साक्षरतेचे प्रमाण किती होते. 2010ची जी जनगणना झाली त्याच्यानुसार भारतात साक्षरतेचे प्रमाण हे 72.1% हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खालील पर्यायापैकी पर्वतीय वाऱ्यांचे वैशिष्ट्य नाही. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते, दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो, पर्वतावर हवेचा दाब कमी असतो, पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो, पर्वतावर हवेचा दाब कमी असतो किंवा पर्वतावर हवेचा दाब जास्त होतो. तर यामधून कोणता पर्याय असेल आपला, तर पर्याय क्रमांक 3 आहे की हे वैशिष्ट्य नाही आहे, दाब कमी असत नाही, तर हवेचा दाब हा जास्त असतो आहे ना, म्हणून हा आपलं काही वैशिष्ट्य होत नाही. नंतरचा प्रश्न बघूया. पृथ्वीच्या बाह्यगाभा आणि अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे टिंबटिंब प्रवाह तयार होतात. तर याचं उत्तर आहे पर्याय बघू. अधोमुखी, क्षितिजमुखी, विद्युत, ऊर्ध्वमुखी. तर ऊर्ध्वमुखी हे याचं उत्तर आहे. 68वा प्रश्न. खालील आकृतीचे निरीक्षण करा व मासेमारीसाठी विस्तृत असलेले क्षेत्र कोणत्या अक्षराने दर्शविले आहे ते लिहा. तर मासेमारीसाठी कोणता, मासेमारी कुठे केली जाईल, ए, बी, डी की सी असे पर्याय दिलेले आहे आपल्याला. तर मासेमारीसाठी जो हा उतार असतो, इथं मासे जास्त असतात पण आपण एवढा येत नाही, म्हणून बी हा पर्याय आहे, याच्यामध्ये मासेमारी केली जाते. नंतर प्रश्न आहे, आता याच्यामध्ये डिटेल्स आपण नाव नाही सांगत, नंतर आपण बघणारच आहोत. परीक्षेच्या संदर्भातला आपण विचार करत आहोत. नंतर आहे 7-12 उतारामध्ये कोणता खालील घटक आढळत नाही. वार्षिक जमा खर्च, कर्जाचा बोजा, जमीनधारकांचा मालकी हक्क, पिकाखालील क्षेत्र. तर कर्जाचा बोजाही पण असतो 7-12वर, जमिनीचा कर्जाचा बोजा असतो, जमीनधारकाचा मालकी हक्क असते, पिकाखाली क्षेत्र असते, वार्षिक जमा खर्च नसते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे 17वा शेवटचा प्रश्न सामाजिक शास्त्रामधला. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. तर हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. तर 1 ऑगस्ट 1962 याचा ह्या उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण 21 मार्च 2021ला जे परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न सामाजिक शास्त्रांतर्गत विचारले होते त्याचा आपण इथे उहापोह केलेला आहे. आता पुढील प्रश्न बघू, म्हणजे पुढील वर्षाची आपण प्रश्नपत्रिका बघूया. तर ही 19 जून 2022ला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण इथं उहापोह करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, आपण इथं 36 पासून घेणार आहोत. तर 36मध्ये इथून सुरू होते सामाजिक शास्त्राचे प्रश्न. 36वा प्रश्न आहे, मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पर्याय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक की महात्मा गांधी. तर आपण जे मणिभवन आश्रम आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी यांचा आपल्याला इतिहासाविषयी माहिती मिळते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. प्रिन्स ऑफ वेल्सचे हरताळ पाडून मुंबईत स्वागत, जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार चळवळ स्थगित, राष्ट्रीय सभेअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना. तर याच्यामध्ये पहिले जे झालेलं आहे बघा, सभेअंतर स्वराज्य पक्षाची स्थापना हे शेवटी झालेलं आहे, म्हणजे आपल्याला पर्याय निवडायचा आहे. बघा 4 नंबर शेवटी कुठं दिसते तुम्हाला, इथं दिसत नाही, पहिल्या नंबरलाच दिसते. आता बघा, जालियनवाला बाग हा आपल्याला माहीत आहे 1979ला झालेला आहे. असहकार चळवळ स्थगित, नंतर प्रिन्स ऑफ वेल्सची आपल्याला मुंबईत आलेले आहेत, आणि नंतर चळवळ ही आपल्याला स्थगित केली महात्मा गांधींनी चोरी चौरा इथली घटना झाल्यानंतर आहे ना. तर म्हणजे पहिली घटना आहे इथं जालियनवाला बाग हत्याकांड, नंतर प्रिन्स ऑफ वेल्सचे हरताळ पाडून मुंबईत स्वागत, आणि असहकार चळवळ स्थगित, आणि राष्ट्रीय सभेअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. डिटेल्समध्ये नंतर आपण वर्गात बघूया. 38वा प्रश्न आहे बघा, इसवी सन 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल खाली दिले आहेत, त्यामध्ये चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखून लिहा. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली, व्हाईसरायच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केले, भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले, गव्हर्नर जनरल ऐवजी व्हाईसराय
हे पद निर्माण झाले. आता याच्यातला बघा, ईस्ट इंडिया कंपनीची राजवट होती ती बरखास्त करण्यात आली 1858च्या उठावानंतर, आणि तो कायदा केला आपण म्हणतो व्हिक्टोरिया यांचं. त्यानंतर जे इथं उलटापलट झाली त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची राजवट होती भारतामध्ये ते बरखास्त करण्यात आली. व्हाईसरायच्या ऐवजी गव्हर्नर जनरल आहे. गव्हर्नर जनरल हे पद पहिले होते, नंतर व्हाईसराय पद निर्माण झाले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही चुकीचा आहे. भारतमंत्री हे इंग्लंडच्या शासनात पद निर्माण झाले आणि गव्हर्नर जनरल ऐवजी व्हाईसराय हे पद निर्माण झाले, म्हणजे चुकीचे पद हा 2 आहे. डिटेल्स होत आहे, एवढा वेळ नाही आपल्यापाशी, आपण डिटेल्स नाही पाहू. समोरचा प्रश्न घेऊ. चला, राष्ट्रीय सभेच्या नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात टिंबटिंब यांनी मांडलेल्या असहकार्याच्या ठरावाला मंजुरी मिळाली. पर्याय लाला लजपत राय, पंडित जवाहरलाल नेहरू, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू. तर याचं अचूक उत्तर आहे चित्तरंजन दास यांनी जो ठराव मांडलेला होता त्याला सर्वांनी मंजुरी दिली. त्यानंतर आहे जपानने भारतावर आक्रमण केल्यास भारताचे सहकार्य मिळवण्याच्या हेतूने क्रिप्स यांना भारतात कोणी पाठवले? पर्यायात विस्टन चर्चिल, रॅम्सी मॅकडोनाल्ड, लॉर्ड बर्कनहेड, लॉर्ड लिनलिथगो. तर विस्टन चर्चिल यांनी पाठवलेला आहे भारतात क्रिप्स यांना. त्यानंतर 41वा प्रश्न, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? विद्यार्थी मित्रांनो, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट झाला होता, त्यानंतर गव्हर्नर जनरल म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे त्यांचं नाव आपल्याला इथे विचारलेलं आहे. पर्याय लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, लॉर्ड कर्झन. तर याचं उत्तर आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. याचं उत्तर आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स यांची गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतरचे प्रश्न बघू आपण. इथे एक चित्र दिलेलं आहे. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? घटना दिलेल्या आहेत बघा. पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला, मुंबईत परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले, गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. तर यांनी जे आहे मुंबईमध्ये परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या होत्या. डिटेल्स माहिती आपण पुस्तकात बघूया. नंतरचा प्रश्न आहे 43वा, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे ही खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश होता? भारत सेवक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज. तर हे भारत सेवक समाजाचं शिकवण आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघूया. सोमवंशीय मित्र हे मासिक कोणी सुरू केली? गोपाळ बाबा वलंकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, पेरिया रामस्वामी नायकर, शिवराम जानबा कांबळे. तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, शिवराम जानबा कांबळे यांनी हे मासिक सुरू केलं. नंतरचा प्रश्न आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव टिंबटिंब यांनी मुंबई महापालिकेत मांडला. पर्यायात आचार्य अत्रे, सेनापती बापट, शंकरराव देव, S.M. जोशी. तर आचार्य अत्रे यांनी हा ठराव मांडलेला होता की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव यांनीच मांडला, तर मुंबई ही महाराष्ट्रात असली पाहिजे. त्यानंतरचे प्रश्न बघूया. शिवाजी महाराजांनी विविध खात्यांच्या प्रमुखपदी नामवंत व्यक्तींची निवड केली होती, त्यामधील चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. तर चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. बहरजी नाईक हेर खाते, मोरेश्वर पंडितराव न्यायाधीश, दौलत खान आरमाराचे प्रमुख अधिकारी, हंबीरराव मोहिते घोडदळाचे सरनोबत म्हणतात हंबीरराव मोहितेंना, आरमाराचे प्रमुख होते. बहरजी नाईक यांच्याकडे हेर खातं होतं. हे पर्याय चुकीचे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2, मोरेश्वर पंडितराव हे न्यायाधीश नव्हते, त्यांच्याकडे पंडित पद होतं. नंतरचा प्रश्न आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे कोणत्या समाजाचे सदस्य होते? आर्य समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मण समाज. तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. नंतरचा प्रश्न आहे युरोपीय दर्यावर्ती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले? कोणत्या शतकामध्ये ते सागरी सफरीवर निघाले असा प्रश्न आहे. 15वे शतक, 16वे शतक, 17वे शतक, 18वे शतक. याचा उत्तर बरोबर आहे 15वे शतक. 15व्या शतकामध्ये ते शोध घेण्यासाठी निघाले होते. नंतरचा प्रश्न आहे 49वा. छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 साली कोणी पोवाडा लिहिला? 1869 मध्ये कोणी पोवाडा लिहिला? लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर,
महात्मा ज्योतिबा फुले पितामह सुब्रमण्य भारती, तर याचा अचूक पर्याय आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट बुंदेले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते? पर्यायात मल्हारराव होळकर, बरसोजी भोसले, नाना फडणवीस, महादजी शिंदे. तर याचं अचूक उत्तर आहे की महादजी शिंदे. अटकेपार झेंडे लावणारे महादजी शिंदे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात? संसदीय, अध्यक्षीय, समाजवाद, लष्करी राजवट. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये ते परस्परांवर अवलंबून नसतात. राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी टिंबटिंब सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेच्या एकूण सदस्यांपैकी एकूण सदस्य 250 असतात राज्यसभेमध्ये, त्याच्यातले 238 हे विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. पर्याय क्रमांक 4 याचं हे उत्तर आहे. नंतर आहे, भारतात 29 घटक राज्य असले तरी विधानसभांची संख्या टिंबटिंब आहे. आता मात्र 29 घटक राज्य नाही आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता 28च आहेत. हा प्रश्न 2022ला विचारलेला होता. त्यानंतर आपण 370 कलम हे हटवण्यात आले. त्याच्यानंतर झालेल्या घडामोडीनुसार आता 28 घटक राज्य राहिलेले आहेत. केंद्रशासित प्रदेशांची संख्या मात्र वाढलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते 29 घटक राज्य असले तरी विधानसभांची जी संख्या होती ती 31 होती आता, आणि 31च आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया, चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या या प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडविले जातात? पर्याय फौजदारी, दिवाणी, कामगार, लष्करी. चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या हे फौजदारी गुन्हे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नंतर आहे, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे कोणता? लोकहितासाठी शासनाला आदेश देतो कोण? न्यायालय. म्हणजे हा आदेश कोणता असेल? परमादेश. याचा उत्तर आहे पहिला 55वा परमादेश. नंतरचा प्रश्न आहे, निम्न प्रवराची घनता टिंबटिंब आहे. 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर, 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर, 5.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर, 9.8 ग्रॅम पर सेंटीमीटर. निम्न प्रावरणाची घनता विचारलेली आहे. हा भूगोलाचा प्रश्न आहे. याचा उत्तर आहे 5.7 ग्रॅम म्हणजे प्रति घन सेंटीमीटर. नंतरचा प्रश्न आहे बघा, कोणते ढग मुख्यतः तंतुमय असतात? तंतुमय विचारलेले आहे, बिलकुल एकदम तंतूसारखे असतात. तर याचा पर्याय दिलेला आहे सिरस, सिरोस्ट्रेटस, सिरोक्युम्युलस, अल्ट्रोस्ट्रेटस. याचा पर्याय आहे 57चा जो पहिला आहे तो सिरस आहे. सिरस हे ढग उंचावर असतात आणि ते तंतुमय असतात. नंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न 58, अयोग्य जोडी ओळखा. उष्ण वाळवंटी प्रदेश उंट, तैगा प्रदेश एल्क, गवताळ प्रदेश कांगारू, टुंड्रा प्रदेश सस्य मासे. तर हे सस्य मासे इथं आढळत नाही. इथं आपण ते अस्वल पाहतो टुंड्रा प्रदेशामध्ये. त्या अस्वलीचं नाव बरंच काय आता मला आठवत नाही. तर याचा जो उत्तर चुकीचा आहे 58वा आहे पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य जोडी आहे. तर सस्य मासे येत नाही, म्हणजे सगळे बरोबर आहेत एल कांगारू. नंतरचा प्रश्न आहे 59, जगाचे टिंबटिंब काल विभाग करण्यात आले. 24 काल विभाग करण्यात आलेले आहेत. नंतरचा प्रश्न बघूया 60वा, महासागरांची सरासरी खोली सुमारे किती मीटर असते? सरासरी खोली विचारली आहे 3600, 8848, 3700, 11034. ह्या गर्त्याची खोली 11034 असू शकते, पण सरासरी जी खोली आहे ती 3700 मीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. नंतर आहे जोड्या बघूया. वाऱ्याचे नाव आणि प्रभाव क्षेत्र दिलेलं आहे. लू, बोरा, चिनूक, शिमूम. तर बघा, लू जे आहे हे लू उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आढळतात, आणि बोरा जे आहेत ते आढळतात आल्प्स पर्वताच्या उतारावरून. आल्प्स जो पर्वत आहे त्याच्यावरून. आणि चिनूक आहे राखी पर्वताच्या पूर्व उतारावरून. आणि शिमूम आहे सहारा आणि अरेबियन वाळवंट. म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे आपल्याला एकच हा पर्याय दिसतोय. लू उत्तर भारतीय, बोरा अल्प्स पर्वत,
चिनूक, राखी पर्वताच्या आणि सिमुम सहारा आणि अरेबियन वाळवंट म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची, आता बघा मागच्या वर्षीचा प्रश्न होता 21मध्ये जवळ विचारलेला होता, आता इथं दूर विचारला. तेव्हा चंद्राची स्थिती काय, हे बघा प्रश्न आहे. जास्तीत जास्त दूर असेल चंद्र तेव्हा चंद्राची स्थिती, तर तेव्हा चंद्राची स्थिती ही अपभू असते. जवळ असलं तर उपभू आणि दूर असलं तर अपभू. हे उत्तर लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे टिंबटिंब तापमान असते. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5500 ते 6000 तापमानाचा असतो. नंतरचा प्रश्न आहे. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे टिंबटिंब कोटी वर्षापूर्वी झाली. पर्याय 560, 260, 360, 460. तर 460 कोटी वर्षापूर्वी झालेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. नंतरचे प्रश्न बघूया. पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप, 65वा प्रश्न. पृथ्वीच्या अंतर्गातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे किती डिग्री सेल्सिअस आहे? द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान विचारलेले आहे. 2500, 6000, 5000, 2870. तर याचं तापमान आहे 5000 डिग्री सेल्सिअस. खालील आकृतीमध्ये ए अक्षराने दर्शवलेल्या सागर तटरचनेच्या भू आकाराचे नाव ओळखा. ए अक्षराने, आता हा गर्त आहे, तुम्हाला सगळ्यात लक्षात आला असेल. तर पर्याय दिले आहे सागरी गर्ता, सागरी मैदान, सागरी बेट्स, भूखंड मंच. ए विचारलं आहे तर खोली दिलेली आहे खाली एकदम, तर हा आहे सागरी गर्ता म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं हे अचूक उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हे मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान. मित्रांनो, हे आपलं प्रश्नमंजुषामध्ये सुद्धा, आता जे प्रश्नमंजुषा झाले त्या प्रश्नमंजुषामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनीच्यामध्ये. याचं उत्तर आहे तुम्हाला माहीत असेल, राजस्थान हे सर्वात मोठं भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-2011 आकृतीमधील डी हा सांकेतांक कोणता क्षेत्र दर्शवतो? डी हा सांकेतांक विचारलेला म्हणजे हा जो 8.3 क्षेत्र दाखवलेला आहे हा कोणता क्षेत्र दर्शवतो? तर ही आहे पडीक जमीन. पडीक जमीन हा क्षेत्र दर्शवतो. बाकीचे पर्याय आपण वाचू नये, थोडं फास्ट घेऊया कारण की बरेच आपले 3 पेपर पुन्हा बाकी आहेत. उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के रक्कम खर्च करावी? पर्याय 3%, 2%, 1%, 4%. तर मित्रांनो, सामाजिक दायित्व म्हणून आपण प्रत्येकाने 2% रक्कम खर्च करायला पाहिजे आपल्या नफ्यातली. नंतरचा प्रश्न बघूया आपण. एक स्वेड्रम म्हणजे टिंबटिंब किती घनमीटर प्रति सेकंद विसर्ग असतो? तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10⁶ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग असतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जून 2022चे NMSला विचारणारे सामाजिक शास्त्र अंतर्गतचे प्रश्न बघितले आहे. यानंतर आपण 2023चे प्रश्न बघूया. मित्रांनो, त्या अगोदर आपण डिसेंबर 2022ला जे विचारलेले प्रश्न आहे, परीक्षा झाली होती NMSची, हे NMS 2022ची परीक्षा आहे. ह्या परीक्षेमध्ये जे सामाजिक शास्त्र अंतर्गत प्रश्न विचारले होते ते अगोदर आपण बघूया. त्याच्यामध्ये 36वा प्रश्न आहे. इसवी सन 1756 साली बंगालच्या नवाबपदी कोण आले? सिराज उद्दौला, मीर जाफर, मीर कासिम, शुजा उद्दौला. त्याचा अचूक उत्तर आहे सिराज उद्दौला हे आले होते. आणि तुम्हाला याच्यानंतर घडलेली जी प्लासीची लढाई आहे ही ऐतिहासिक आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न 37वा. प्रश्न क्रमांक 37. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण कोणी केले? पर्याय प्राध्यापक NG रंगा, बाबा रामचंद्र, शशीपद बॅनर्जी, साने गुरुजी. तर साने गुरुजींनी हे आंदोलन केलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. वांची अय्यर या क्रांतिकारकांनी ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड व गोळी झाडली. रासबिहारी बोस यांनी व्हायसराय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकले. याच्यातला चाफेकर बंधू रँडचा वध केला हे बरोबर आहे. वाय अंगर क्रांतिकारकांनी याश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले हे बरोबर आहे. रासबिहारी बोस आणि लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकलं होतं. परंतु प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड व गोळी घातली नाही. किंग्सफोर्ड हे
न्यायाधीश होते. त्याच्यामुळे हा पर्याय क्रमांक 3 हे बरोबर चुकीचं उत्तर आहे. म्हणजे चुकीचा पर्याय म्हणजे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू हे विधान कुणाचे आहे? प्राणपणाने विरोध करू. तर प्रके अत्रे, शंकरराव देव, इस्मत चुगताई, सुलताना जोहारी. तर महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी नाही झाली पाहिजे त्यासाठी विरोध करणारे शंकरराव देव होते. हे यांचं विधान आहे. शंकरराव देव लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? उमाजी नाईक, भागोजी नाईक, बाबासाहेब भावे, कजार सिंग. त्याचं उत्तर आहे 40चा आहे 4 म्हणजे कजार सिंग. कजार सिंग यांनी विरोध केला म्हणजे भिल्लांचा उठाव त्यांनी घडवून आणलेला आहे. त्यानंतरचा आहे प्रश्न 41. खालील घटना कालानुक्रमे लिहा. सतीबंदीचा कायदा, रेग्युलेटिंग ॲक्ट, पिट्सचा भारतविषयक कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा. तर याचा अचूक उत्तर आहे 1 ब म्हणजे पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. नंतर क पिट्सचा भारताविषयीचा कायदा झालेला आहे. नंतर विधवा आपला सतीबंदीचा कायदा आणि विधवा पुनर्विवाह कायदा ड हा शेवटी झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. नंतरचा 42वा प्रश्न. मित्रांनो एक लक्षात ठेवा की तुम्हाला एक चित्र दिलं आहे, प्रतिमा दिली राहील, फोटो कोणाचा तरी दिलेला आहे, त्याच्या कार्याच्या अनुषंगाने किंवा त्यांचं नाव काय अशा प्रकारचा प्रश्न हे नेहमीच प्रत्येक परीक्षेत असतो. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला इतिहासामधले जे तुमच्या पुस्तकात जे फोटो आहेत क्रांतिकारकांचे, समाजसुधारकांचे, त्यांच्या कार्याविषयीची माहिती तुम्हाला नक्कीच विद्यार्थी बघून घ्या. प्रश्न बघूया. बाजूच्या चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या घटनेशी निगडीत आहे? त्याचा अचूक पर्याय लिहा. परमहंस सभेची स्थापना, ब्राह्मो समाजाची स्थापना, शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार आणि शतशोधक समाजाची स्थापना. तर याच्यातला पर्याय आहे आपला शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार ह्या व्यक्तीने केलेला आहे. ह्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न घेऊया आपण. सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असलेले व ब्रिटिश सरकारने फाशी दिलेल्या क्रांतिकारकांची नावे दिली आहेत. त्यामधील चुकीचे नाव ओळखा. मल्लप्पा धनशेट्टी, शंकर शिवदारे, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन. तर सोलापूर म्हटल्यानंतर तुम्हाला तिन्ही नाव लक्षात येतात. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा आणि कुर्बान हुसेन. तर शंकर शिवदारे हे पर्याय चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे शंकर शिवदारे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे. त्रिमंती योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता असं विचारलेला आहे. तर पर्याय दिले आहे पहिला लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर, लॉर्ड माउंटबॅटन. तर लॉरेन्स पण होते, अलेक्झांडर पण होते, स्टॅफर्ड क्रिप्स पण होते. लॉर्ड माउंटबॅटन हे त्यावेळेस व्हायसराय होते. त्याच्यामुळे हा पर्याय आपला बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. कोणाचा समावेश नव्हता? तर लॉर्ड माउंटबॅटन यांचा समावेश नव्हता. त्यानंतरचा प्रश्न बघूया 45वा. महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहांचा योग्य क्रम लावा. क्रम लावायचा आहे. खेडा सत्याग्रह, असहकार चळवळ, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह. तर महात्मा गांधींनी सर्वात अगोदर चंपारण्य सत्याग्रह केला 1717, 1718 खेडा सत्याग्रह. नंतर आहे असहकार चळवळ आणि नंतर आहे शेवटी काढली दांडी यात्रा 1930मध्ये. तर ड नंतर काय येईल अ आणि नंतर ब आणि नंतर क म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 46. खालील घटना कालानुक्रमे लिहा. पुणे करार, पेशावरचा सत्याग्रह, दुसरी गुलमेज परिषद, क्रिप्स योजना. हे घटना कालानुक्रम लिहायचे आहे. ह्यावेळेस 2 विचारलेले आहे प्रश्नपत्रिकामध्ये. घटनाक्रम व्यवस्थित लिहा म्हणून अचूक कालानुसार लिहा. तर 46वा आपला प्रश्न आहे. पुणे करार, पेशावरचा सत्याग्रह, दुसरी गुलमेज परिषद, क्रिप्स योजना. तर पहिली घटना आहे पेशावरचा सत्याग्रह. पेशावरचा सत्याग्रह. नंतर आहे दुसरी गोलमेज परिषद, पुणे करार आणि क्रिप्स योजना हे शेवटी आलेली आहे. म्हणून पर्याय ब क अ आणि ड पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सत्याग्रहाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही म्हटलं आहे? उद्दिष्ट नाही.
सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मत परिवर्तन करणे, अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे, हिंसा व असत्याचा वापराने न्याय मिळवणे. हिंसा करायची नाही म्हटलेलं आहे, हे उद्दिष्ट नाही, असत्याचा वापर नाही करायचा, म्हणजे पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपी प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न 48. अफजलखानाच्या पारिपत्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशहातील कोणते किल्ले जिंकून घेतले ते खाली दिलेले आहेत. त्यामधील चुकीचा पर्याय निवडायचा आहे. पर्याय दिले आहेत वसंतगड, भुदरगड, पन्हाळा आणि खेळणा. तर कोणते गड जिंकून घेतले म्हटलेले आहे शिवाजी महाराजांनी? तर वसंतगडही जिंकून घेतला होता, पन्हाळा जिंकून घेतला होता, खेळणा जिंकून घेतला होता. म्हणजे कोणता राहिला होता? भुदरगड. म्हणजे भुदरगड हे नव्हता. खेळणा म्हणजे विशालगड. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतरचा पर्याय आपण प्रश्न बघूया. 49वा. सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम हे युद्धतंत्र खालीलपैकी कोणी वापरले? अतिशय महत्त्वाची सिस्टीम वापरली होती. हे तुम्हाला लक्षात नेहमीच ठेवायचं आहे. तर हे याच्यामध्ये पर्याय डायरेक्ट मी सांगतो, महाराणी ताराबाई हे नाव तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम यांनी हे युद्धतंत्र वापरलेलं होतं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेले आहे? तर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणतो आपण त्यांना, त्यांनी हे प्रभाकर लिहिलेलं होतं. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो थोडा मी फास्ट घेत आहे आता, कारण की व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल आणि आपल्याला 2 प्रश्नपत्रिका पुन्हा तिथं आपल्याला त्यांचेसुद्धा प्रश्न इथं घ्यायचे आहे. प्रश्न 51वा. पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातात? तर याचं उत्तर आहे लोकसभा. कोणतेही पैशाविषयीचे जे प्रस्ताव असतात आर्थिक समजले जातात आणि ते लोकसभेमध्ये मांडले जातात. नंतर 52वा प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या लोकसंख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या टिंब टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले. किती टक्के? 10, 15, 20, 25 की 15%. जर 100 केंद्रीय मंत्रिमंडळ असते म्हणजे सदस्य असतील तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याचे 15%, 100चे 15% म्हणजे 15 सदस्य असतील, आहे की नाही? म्हणजे 15% फक्त आपल्याला इथं घ्यायचे आहेत. मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या प्रदेशासाठी नाही? महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि अंदमान निकोबार बेटे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अंदमान निकोबार बेटासाठी मुंबई उच्च न्यायालय नाही आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधिकार राज्यपालांना नाही? विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे, विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे, कायदा निर्मितीसाठी अध्यादेश काढणे, मंत्रिमंडळातील सदस्य ठरविणे. आता राज्यपालांना कोणता अधिकार नाही म्हटलं तर विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याचा अधिकार आहे, विधिमंडळाचे अधिवेशन ते बोलावू शकतात, कायदा निर्मितीसाठी अध्यादेश काढू शकतात, मंत्रिमंडळातील सदस्य ठरवणे हे मात्र ते करू शकत नाही. हे सत्ताधारी पक्ष करते. ज्यांची सत्ता आहे ते किती सदस्य ठेवायचे, कोणते सदस्य निवडायचे त्यांचा तो प्रश्न आहे. म्हणजे हा अधिकार त्यांना नाही. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय संघशासन व राज्यशासन दोन्हींकडे आहे? पर्याय आहेत संरक्षण, चलनव्यवस्था, शिक्षण, तुरुंग प्रशासन. संघशासन आणि राज्यशासन दोघांकडे असणारा विषय म्हटला आहे. संरक्षण हे संघशासनकडेच आहे, चलनव्यवस्था संघशासन, तुरुंग विषय संघशासनकडेच राहते. शिक्षण मात्र हे दोघांकडे आहे, शिक्षण दोघांकडे आहे ना. नंतरचा प्रश्न बघूया 56वा. टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निर्देशक आहे. वादळाचे निर्देशक विचारलेला आहे. पर्याय बघू आपण, अल्ट्रोस्टॅटस, क्युम्युलोनिंबस, निम्बोस्टॅटस आणि सिरोस्ट्रॅटस. तर जे वादळाचे निर्देशक म्हटले आहे, जे वादळ असतात वादळी ढग म्हणतो आपण त्यांना, तर हे कोणते आहे? त्याचा पर्याय आहे क्युम्युलोनिंबस. हे खूप काळे काळे वगैरे ढग दिसतात आपल्याला, तुम्हाला माहीत असते, आणि वजनाने पण जड असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक वाहतूक सुविधांचे क्षेत्र नाही? वाहतूक सुविधांचे क्षेत्र नाही म्हटलेलं आहे. पेट्रोल पंप, बसस्टँड, बँक ऑफिस आणि रेल्वे स्टेशन. वाहतूक पेट्रोल पंपावर चालते, बसस्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 58वा. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम योग्य क्रमाने कसे अनुभवता येतात? बरोबर पर्याय लिहा. म्हणजे काय होईल? परिवलन होताना पहिले सूर्योदय होईल, नंतर मध्यान्ह येईल, कोण आहे ना, नंतर सूर्यास्त आणि मध्यरात्र. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. सूर्योदय बघा, सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त आणि मध्यरात्र. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया.
पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजे काय? पाण्याचे बाष्पात रूपांतर काय होते? सगळ्यांना माहिती आहे, सोपं आहे, बाष्पीभवन. नंतरचा प्रश्न बघूया. पृथ्वीवरील उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू कालखंड योग्य पर्याय कोणता? पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील उन्हाळा ऋतू कालखंड पर्याय कोणता आहे? मार्च ते सप्टेंबर. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 61. क्षेत्रभेट अभ्यास महत्त्व विसंगत विधान कोणते? आपण क्षेत्रभेटीला दिल्यानंतर आपण काय काय करतो? भौगोलिक संकल्पना जाणून घेता येतात, मानव व पर्यावरण सहसंबंध जाणून घेता येतो, भौगोलिक घटक व प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता येते. बरोबर आहे. भरपूर साक्षरता वाढीचा अनुभव घेता येतो. हा घेता येईल का? होईल का? हा नाही. भरपूर साक्षरता वाढीचा अनुभव आपल्याला काय करायचा आहे? हे पर्याय मात्र विसंगत वाटत आहे आपल्याला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे विसंगत विधान आहे. त्यानंतरचा प्रश्न 62 बघूया आपण. योग्य जोडी पर्याय ओळखा. योग्य जोडी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. सिलिका निकेलपासून सियाल, सिलिका आयर्नपासून सियाल, सिलिका ॲल्युमिनियमपासून सियाल आणि सिलिका मॅग्नेशियमपासून सियाल. सगळे सियाल दिलेला आहे, पण सियाल हा बनतो फक्त सिलिका आणि ॲल्युमिनियम, म्हणजे योग्य आपला पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा आहे प्रश्न. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते? 82 अंश 30 मिनिट पश्चिम, 82 अंश 30 मिनिट पूर्व, 22 अंश 30 मिनिट पश्चिम, 22 अंश 30 मिनिट पूर्व. तर भारताची प्रमाणवेळ हे 82 अंश 30 मिनिट पूर्व इथून ठरवली जाते. नंतरचा प्रश्न आहे. लॅब्राडोर शीतप्रवाह कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक, दक्षिण अटलांटिक, हिंदी, उत्तर अटलांटिक. तर याचं उत्तर आहे उत्तर अटलांटिक. लॅब्राडोर शीतप्रवाह उत्तर अटलांटिकमधला आहे. नंतर 65वा प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक लोकसंख्या वाढीशी निगडीत नाही असा विचारलेला आहे? लोकसंख्या वाढीशी निगडीत नाही आहे. तर जन्मदरही आहे, मृत्यूदर आहे, स्थलांतरसुद्धा आहे, भाषा मात्र नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघूया. इथं आलेख दिलेला आहे. आलेखाचे निरीक्षण करून उत्तर लिहा. खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? आज सर्वात मोठी दंडी कुणाची दिसते? केरळ. लिंग गुणोत्तर दिला केरळ, म्हणजे पर्याय क्रमांक 2. जास्त विचार करायची गरज नाही, हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासेमारीस अनुकूलता असते. अयोग्य कारण ओळखा. भूखंड मंच भाग उथळ असतो. भूखंड मंच भागात सूर्यकिरणे तळापर्यंत पोचतात. ते बरोबर आहे. भूखंड मंच भाग खूप खोल असतो. आता उथळ आणि खोल दोनपैकी एकच बरोबर राहू शकते. भूखंड मंच तर खोल तर नसतो, आहे की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य कारण आहे. चला नंतरचा प्रश्न. खालीलपैकी बरोबर जोडी पर्याय ओळखा. गवताळ प्रदेश व थंड दिलेला आहे आपला. पंपास दक्षिण अमेरिका, व्हेल्ड उत्तर अमेरिका, डाऊन्स आफ्रिका आणि प्रेयरी ऑस्ट्रेलिया. तर गवताळ प्रदेश आणि खंड बरोबर जोडी आहे. पंपास हे आहे दक्षिण अमेरिकेचा आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नंतर प्रश्न 69वा. गटात न बसणारा घटक ओळखा. नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे प्रकार 3 आहेत. बघा नेहमी लक्षात ठेवा, शब्द प्रमाण आहे, अंक प्रमाण आहे आणि रेषा प्रमाण आहे, मात्र चित्र प्रमाण नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर आहे चित्रप्रमाण. 3 प्रकार आहेत. गटात न बसणारा विचारला आहे म्हणून चित्रप्रमाण हे बसत नाही. याचा पर्याय चित्रप्रमाण. नंतरचा 70वा आणि शेवटचा प्रश्न आहे. याचं खाली नकाशा दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. काय प्रश्न आहे बघा. आकृतीत कोळसा क्षेत्र कोणते दर्शवते? कोळसा तुम्हाला माहीत आहे. कोळसा कुठं आढळतो? बघितलं असेल. आसनसोल ह्या भागात आहे का झारिया आहे? इथं दिलेलं ना, बघा ना. हे बघा लोहखनिज, मॅग्नीज, चुनखडी, दगडी कोळसा. मग दगडी कोळसा कुठं आहे? इथं झारिया. याचं उत्तर कोणतं आहे? बी झारिया. अशा प्रकारे आपण डिसेंबर 2022चे प्रश्नपत्र बघितले आहे. याच्यानंतर आपण बघूया समोरच्या भागात बघूया 23चे प्रश्न बघूया. पहिला आहे 36वा प्रश्न. सामाजिक शास्त्रांतर्गत मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? पर्याय बनारस हिंदू विद्यापीठ,
अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, द मोहम्मदन लिटररी सोसायटी, पतित पावन मंदिर. त्याचं अचूक उत्तर आहे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळक्यांनी टिंब साली रोवली. इसवी सन 1913, 1915, 1917 की 1919. त्याचं उत्तर आहे 1913मध्ये रोवली. 38वा प्रश्न, आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आयटकच्या पहिल्या जो अधिवेशन झालं त्याचं कोण होते अध्यक्ष? तर पर्याय आहेत श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपत राय, नाम जोशी आणि मुझफ्फर अहमद. तर याचा अचूक उत्तर आहे लाला लजपत राय. हे पहिल्या आयटकचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. पोर्तुगीजांचं कोणाचं कुठं होतं? यानम, माहे, दमन, चंद्रनगर. कुठं होते? ते होतं दमन, पोर्तुगीजांचं. दीव दमन म्हणतो आपण ते. चित्रामध्ये एक कलाकाराचं चित्र दिलं आहे बघा. चित्र तुम्हाला माहीतच आहे. काय विचारलं प्रश्न, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? छपाई यंत्राचा शोध, जगप्रसिद्ध चित्रकार, गिरणी कामगार चळवळ, धर्मसुधारणा चळवळीचे जनक. तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे जगप्रसिद्ध चित्रकला आहे. मित्रांनो, कॉमेंट्समध्ये ह्या चित्रकाराचे नाव कॉमेंट्समध्ये लिहा, टाईप करून लिहा तिथं. नंतरचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न 41वा, स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? स्वतंत्र भारतामध्ये पर्याय दिला 1954, 1961, 1947, 1948. आता बघा कोणत्या वर्षी झाला मराठवाडा मुक्तीसंग्राम? तुम्हाला सर्वांना माहीत आहे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. या 1948. पर्याय लक्षात ठेवा मित्रांनो, साल लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे 42वा, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. कालानुक्रम आहे, घटनाक्रम तुम्हाला लिहायचा आहे. पहिला आहे, लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी केली. इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. दार कमिशनची स्थापना. तर मित्रांनो, पहिल्या याच्यामध्ये जे घडलेलं आहे ते आहे इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी काय केलं, भाषावर प्रांतरचनेची मागणी केली आणि मग त्याच्यासाठी दार कमिशनची स्थापना आणि मग पर्याय आहे राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केलं. म्हणजे जो आहे पर्याय पहिला 2, नंतर 1, नंतर 4, नंतर 3. तर असं कुठे दिसतं पर्याय क्रमांक 1. याचं हे उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खालील पर्याय दिले आहेत, त्या चुकीचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. नेहरू जो अहवाल आहे, नेहरू अहवाल प्रसिद्ध आहे. प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, जबाबदार राज्य पद्धती द्यावी, भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावेत, भाषावर प्रांतरचना करावी. तर त्यात चुकीचा पर्याय इथं विचारलेला चुकीचा पर्याय ओळखून लिहायचा आहे तुम्हाला. तर चुकीचा पर्याय कोणता आहे? प्रौढ मतदान पद्धती लागू करावी हे बरोबर आहे. भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावेत हे बरोबर आहे. भाषावर प्रांतरचना करावी हे बरोबर आहे. जबाबदार राज्य पद्धती द्यावी हे मात्र त्याच्यामध्ये नव्हतं. म्हणून पर्याय हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? कोणत्या सत्याग्रहाच्या वेळेस? आता पर्याय दिला सोलापूरचा सत्याग्रह, पेशावरचा सत्याग्रह, धारासणा सत्याग्रह, रौलट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह. मित्रांनो, ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा 2 वेळा लागू केलेला आहे, सोलापूरचा सत्याग्रहाच्या वेळेस आणि रौलट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह. म्हणजे जे पर्याय 1 पण बरोबर आहे आणि 4 पण बरोबर आहे. तर तुम्ही दोन्ही जरी पर्याय लिहिले परीक्षेत जर तुम्हाला अशा वेळेस कन्फ्यूज होत असाल त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज व्हायची नाही, मन स्थिर ठेवायचं आणि तुम्हाला जो योग्य पर्याय वाटते तो लिहायचा. मित्रांनो, काय फरक नाही पडत. चला समोरचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? प्रखर चळवळ, वेव्हेल योजना, क्रिप्स योजना, माउंटबॅटन योजना, त्रिमंत्री योजना. कोणती ती योजना होती? ती योजना होती क्रिप्स योजना. क्रिप्स योजना नंतर प्रखर चळवळ करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतला होता आणि त्यानंतर बरेच स्वातंत्र्यासाठी खूप जोमानं प्रयत्न करण्यात आल्याने आपल्याला 1947 रोजी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर बघूया आपण
प्रश्न 46, बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र कोणते होते? हिंदू पेट्रियट, यंग इंडिया, प्रभाकर की अमृत बाजार पत्रिका? याचं उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका ही फेमस पत्रिका आहे मित्रांनो, जहालमतवादी विचारांची बंगाल प्रांतातील. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? जे शिवचरित्र आहे त्याची महती सांगते. पर्याय लाला लजपत राय, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले. शिवचरित्राची माहिती सांगणारे कोणी लिहिलं आहे? तर ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाला लजपत राय यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. शिवचरित्राची माहिती सांगणारे पुस्तक लाला लजपत राय, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे 48वा, कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? विशालगड, आताच मी मागाशीच तुम्हाला सांगितलं याचं उत्तर प्रश्नपत्रिका बघत असताना. वसंतगड, पावनगड, लोहगड की खेळणा? तर याचं उत्तर आहे खेळणा. खेळण्याला विशालगड हे नाव दिलं आहे मित्रांनो. हे परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे समोर बघा. असेच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने रिपीट होत असतात, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न रिपीटेड आहे. नंतर आहे प्रश्न 49वा, श्री शिवभारत हे संस्कृतमध्ये शिवचरित्र कोणी लिहिले? शिवभारत. पर्याय तुळशीदास, महाकावती, कवी परमानंद, निकोलस मनुची. तर कवी परमानंद हे याचं उत्तर आहे. कवी परमानंद यांनी हे लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 50वा, बघूया. पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते? गोपाळ हरी देशमुख, धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, वीरेशलिंगम पंत. तर धोंडो केशव कर्वे हे याचं अचूक उत्तर आहे. पुण्यातील अनाथ बालिकाश्रम, महान समाजसुधारक. नंतर आहे प्रश्न 51वा, मध्यावधी निवडणुका म्हणजे? मध्यावधी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुका म्हणजे काय? दर 5 वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका? नाही. रेग्युलर झाल्या, सार्वत्रिक निवडणुका झाल्या. संसद सदस्याने राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या निवडणुका नाही. ह्या पोटनिवडणुका झाल्या. आणीबाणीच्या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका ह्या पण नाही. तर मुदतपूर्व होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम टिंबटिंब यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूळ मसुदा सूचना जशी आल्या त्यानुसार त्यांनी फेरबदल करण्याचं काम केलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड, सदस्यांची संख्या निश्चित असते. लोकसभेच्या बाबतीत विचारले आहे. लोकसभेच्या संदर्भात सदस्यांची संख्या निश्चित असते. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. चुकीचा विचारला आहे, हा चुकीचा. हाय बरोबर आहे, हाय बरोबर आहे, हा चुकीचा आहे. 6 वर्षाचा नाही तर 5 वर्षाचा असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. ह्या म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे 54वा, शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील संधी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहायचा आहे. संधी अधिकाऱ्यांची पदं दिली आहेत. जिल्हाधिकारी आहे, तहसीलदार असते, महानगरपालिका हे संधी अधिकारी आहेत. महापौर नाही. महापौर हे पदाधिकारी आहेत, संधी अधिकारी नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन टिंबटिंब येथे होते. विधिमंडळाचे, महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन, अर्थसंकल्प जर असेल तो मुंबईतच होते. हे मित्रांनो लक्षात ठेवा. नागपूरमध्ये होत नाही, औरंगाबाद नाही, पुणेमध्ये होतच नाही, नागपूर राहते. पण अर्थसंकल्प हा नेहमी मुंबईमध्ये होते मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा आहे 56वा, पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमध्ये मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय लिहायचा आहे. कुठून? कमी घनतेकडून जास्त घनता विचारलेली आहे. कमी घनतेकडून जास्त घनता. तर पहिले आहे म्हणजे सिलिका, नंतर मॅग्नेशियम, निकेल आणि आयरन. सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयरन म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. समोरचा प्रश्न घेऊ. जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडे भूरचनेचा योग्य क्रम निवडा. कोणता होईल? खंडांत उतार. तळरचनेकडे जाताना विचारा. जमिनीकडून महासागर तळरचनेकडे म्हणजे खंडांत उतार, सागरी गर्ता, भूखंड मंच, सागरी डोह. पर्याय क्रमांक 3 का? नाही. असं कसं होणार आहे? हा नाही.
भूखंड मंच राहील, म्हणजे भूखंड मंच असा. नंतर खंडांत उतार येईल, मग सागरी डोह असा राहतो आणि सागरी गर्ता असा. म्हणजे याच्यामध्ये हा आहे भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह, सागरी गर्ता. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. सागर जलाचे पुनर्वितरण घडवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? सागर जलाचे पुनर्वितरण 5, 50, 500, 5000. तर मित्रांनो 500 वर्षे लागते मित्रांनो, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 आहे याचं उत्तर. नंतर 59वा प्रश्न. नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय निवडायचा तुम्हाला. शहर दिलेले आहेत, कोणकोणती शहर कुठली आहेत तुम्हाला माहीत होऊन जाईल इथे. शेऊल, झुरिच, भुवनेश्वर, वॉशिंग्टन. तर भुवनेश्वर हे भारतातील आहे. पर्याय क्रमांक म्हणजे पर्याय 3 आपला हे गट बघू. अ गटमधील तिसऱ्याचा 2 येते का कुठे आहे? तिसरा 2. बी कुठे कुठे आहे? एकाच ठिकाणी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर 4च यायला पाहिजे. शेऊलचा काय येईल? शेऊलशी दक्षिण कोरिया, झुरिच डी स्वित्झर्लंड आणि वॉशिंग्टन DC अमेरिका माहितीच आहे तुम्हाला. हे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्हाला निरीक्षणातून सुद्धा उत्तर तार्किक पद्धतीने सोडवता येतील. नंतर आहे हा प्रश्न रिपीटेड झाला आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने टिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. हा प्रश्न रिपीटेड आहे. याचा पर्याय आहे 1 ऑगस्ट 1962. पर्याय कुठं आहे? 2. 1 ऑगस्ट 1962 मध्ये झालेला आहे. बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी, परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी. प्राकृतिक घटक, हवामान, मृदा बरोबर आहे. आर्थिक घटक, वाहतूक, बाजारपेठ बरोबर आहे. सामाजिक घटक, वंश, परंपरा बरोबर आहे. पण राजकीय घटकमध्ये धर्म, रूढी, परंपरा कसं होणार आहे? हे चुकीचं आहे. नंतरचा प्रश्न बघूया. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाही? मिस्ट्रल, बोरा, पोम्पेरो, फॉन. फॉन आहे. कोणतं? फॉन. नेक्स्ट प्रश्न आहे झागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदू महासागर, आर्क्टिक महासागर. तर हिंद महासागरमध्ये झागोसचे पठार आहे. नंतरचा प्रश्न बघूया. चुकीचे विधान ओळखा. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. बरोबर आहे. अनुकूल हवामान असलेल्या किंवा उंच सखल भागात लोकसंख्या कमी असते. देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता. बरोबर आहे. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही. अनुकूल हवामान नसलेल्या जिथं अनुकूल हवामान नाही तिथं लोकसंख्या कमी असते. पण बरोबर आहे. महत्त्वाचा घटक नाही म्हटलेलं आहे विकासासाठी. लोकसंख्या महत्त्वाचा घटक आहे नाही म्हटलं आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतर बघूया प्रश्न 65. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? प्रचंड उष्ण लावारस, वाफ, स्तरित खडक, वायुजन्य पदार्थही बाहेर पडते, वाफही पडते, लावारस येतो, स्तरित खडक नाही पडत. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. 65-3. नंतर प्रश्न विचारला आहे 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम प्रति घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम प्रति घनमीटर आहे. तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तर मित्रांनो हा प्रश्न असा सोडवायचा. 20/30 गुणिला 100 जर केलं त्याचं उत्तर निघून जाते. जर करून बघा, याचं उत्तर तुम्हाला येईल 66.66. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे हवामान, नैसर्गिक, वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यावरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. हवामान दिलेलं आहे, नैसर्गिक वनस्पती दिलेलं आहे, मानवी जीवनसुद्धा दिलेलं आहे. तर बघा कुठं आढळते? तापमान 35 डिग्री सेल्सिअस, हिवाळ्यात 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तुरळक वृक्ष व झाडे शेंड्याकडे छत्तेसारख्या आकाराचे असतात, म्हणजे खाली. मातीच्या भिंतीवर गवताची छप्पर असलेली साधी घरी म्हटले आहे. घरांना खिडक्या नसतात. असा एकच आहे सुदान प्रदेश, म्हणजे गवताळ प्रदेश. पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न आहे 1 घनमीटर. प्रश्न तसाच रिपीट दिसते. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम प्रति घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम प्रति घनमीटर आहे. तर त्या
तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तसंच प्रश्न विचारलेला आहे. आता असं विसरलं 15/15 जर गेलं म्हणलं 100 म्हणजे काय येईल याचा? पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपी प्रश्न होता. नंतरचा प्रश्न बघूया. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? आढळून येणारा परिणाम कोणता? वाऱ्याची निर्मिती, दाट धुके, वनस्पती शेवाळ क्रमांक यांची घट, तीव्र थंडी. उष्ण आणि शीतप्रवाह जिथे एकत्र येतात तिथं काय होईल? मित्रांनो काय होईल? दाट धुके निर्माण होतात आहे ना. दोन्ही जर प्रवाह जर एकत्र आले तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नंतर हा प्रश्न, खालीपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? विस्तृत शेती, मळ्याची शेती येते, मंडई बागायती शेती येते, सखोल शेती मात्र येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 70 म्हणजे 35 प्रश्न बघितलेले आहे. हे 2023ला विचारलेले होते. आता आपण 2024ला जे प्रश्न विचारलेले आहे त्यांचं एकदा वाचन करूया आणि समजून घेऊया. मित्रांनो 22 डिसेंबर 2024ला जी NMSची परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न बघूया. सामाजिक शास्त्र विषयाअंतर्गतले. प्रश्न पहिला आहे म्हणजे 36वा प्रश्न. 1765 साली बंगालमध्ये टिंबटिंब आणि दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. लॉर्ड कॉर्नवॅलिस, लॉर्ड डलहौसी, रॉबर्ट क्लाइव्ह, विल्यम जोन्स. तर तुम्हाला याला माहीत आहे रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे प्लासीच्या लढाईमध्ये पण सुद्धा रॉबर्ट क्लाइव्ह होते. पर्याय क्रमांक 3. भारतामध्ये जे इंग्रजांची सत्ता मजबूत झाली त्याला सर्वात महत्त्वाचा जो व्यक्ती असेल तो रॉबर्ट क्लाइव्ह आहे. मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे 37वा. सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये 1917 साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला? तुम्हाला माहीत आहे खेडा सत्याग्रह, रौडट सत्याग्रह, अहमदाबादचा कामगार लढा, चंपारण्य लढा म्हणजे चंपारण्य सत्याग्रह होता हा 1917मध्ये गांधीजींनी केला. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले, प्रश्न रिपीटेड आहे, पुन्हा रिपीट झालेला आहे पण वेगळ्या पद्धतीने. सहभागी नसलेले मंत्री कोण होते ते विचारलेलं आहे. तर लॉरेन्स होते, अलेक्झांडर होते, क्रिप्स पण होते, कोण? लॉर्ड वेवेल नव्हते. याचा पर्याय 38चा 1, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. 39वा प्रश्न. भारतातील टिंबटिंब हे सर्वात मोठे संस्थान होते. जुनागड, काश्मीर, औंध, हैदराबाद संस्थान सर्वात मोठं संस्थान होतं मित्रांनो. त्यानंतरचा 40वा प्रश्न बघा. देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय लिहा. महाराष्ट्र सातारा होते, उत्तर प्रदेश मेहमानगड, बंगाल मिदनापूर, बिहार भागलपूर. याचा उत्तर आहे मेहमानगड, पर्याय क्रमांक 2 हे विसंगत आहे. प्रति सरकार इथं स्थापन करण्यात आलेला नव्हता. नंतरचा प्रश्न आहे. थोरल्या बाजीरावाने टिंबटिंब यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले होते. सरदार राणोजी शिंदे, जयप्पा शिंदे, दत्ताजी शिंदे, महाजी शिंदे. तर राणोजी शिंदे थोरल्या बाजीरावाने नेमलेला आहे राणोजी शिंदे, पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न घेऊ 45वा. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाडला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही. हे अतिशय महान राजर्षीचे वाक्य आहेत. बघा पर्याय महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे. तर हे राजर्षी शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे की बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाडला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही. 43वा प्रश्न. श्री बसवेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला? महाराष्ट्र, पंजाब, बंगाल, कर्नाटक. तर कर्नाटकमध्ये केलेला आहे, पर्याय क्रमांक 4. नंतर ओडिसामध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बक्षी जगनबंधू विद्याधर, गदार सिंग, उमाजी नाईक, तात्या टोपे. तर हे गदार सिंग नाईक आहेत. इथं विचारलेलं आहे कुठं? ओडिशामध्ये कोणी केलं? तात्या टोपे पण नाही येणार तिथं. ओडिशामध्ये कोण केलं आहे? तर बक्षी जगनबंधू विद्याधर, हे लक्षात ठेवा. 45वा. स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी टिंबटिंब कोणती कृती केली? वृत्तपत्रे सुरू केली, जनतेला कृतीशील बनवले, विविध उत्सवांचे आयोजन केलं, शिक्षण संस्था स्थापन केल्या. पर्याय क्रमांक 3 आहे. त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 शिक्षण संस्था स्थापन केल्या. नंतरचा प्रश्न बघूया.
पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. प्लासी येथे नवाब सिराजउद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. प्लासीची लढाई आहे ते. बिल ऑफ राईट्समुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. अशा त्या इथं आपण घटना वाचलेली आहे. तर पहिली जी घटना झाली ते ब्रिटिश इंडिया कंपनीची स्थापना झाली 1600 त्यानंतर बिल ऑफ राईट्स अंतर्गत राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. म्हणजे 2, नंतर 4, नंतर प्लासीची लढाई 3 आणि नंतर फ्रान्स राजेशाही सरंजामशाही 1 असं पर्याय तुम्हाला कुठं दिसते? पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. नंतर आहे प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंबमध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. कोणते? बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र एप्रिल 1927 एप्रिल 1927 त्यानंतरचा प्रश्न आहे, बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण? पर्याय अरविंद घोष, खुदिराम बोस, रासबिहारी घोष आणि सुभाषचंद्र बोस. याचा उत्तर कोणता आहे? अरविंद घोष यांना निर्दोष सुटका केली होती यांची. नंतरचा प्रश्न बघूया, JVP समितीत टिंबटिंब यांचा समावेश होता. पर्याय जयंत पाटील, वसंतराव नाईक, पट्टा भिसी तारामय्या, वसंतदादा पाटील. तर याचाच नावावरूनच आपण घेऊ, पट्टा भिसी तारामय्या यांचा समावेश होता. नंतरचा प्रश्न आहे, मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण? तर अकबर यांना मानलं जातं. नेहमी प्रश्न विचारला जातं आलटून पालटून विचारत, तेच लक्षात ठेवा तुम्ही. प्रश्न 51 भारतात एकूण किती न्यायालये आहेत? एकूण किती न्यायालये आहेत भारतात असं विचारलेलं आहे. एकूण किती न्यायालय आहेत? 24, 23, 25, 26. तर 24 न्यायालय आहेत. पर्याय क्रमांक 1. नोकरशाहीत विसंगत असलेले काम ओळखा. विसंगत काम नोकरशाहीत कायदा व सुव्यवस्था राखले जाते. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे प्रयत्न करणे, बरोबर आहे. निवडणूक उभे असणाऱ्या उमेदवाराला मदत करणे, नाही. मदत कसं करणार? नाही करू शकत. कर गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणे, हेही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे. अपवाद आहे फक्त टिंबटिंब. झारखंड, जम्मू काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश. मित्रांनो याला अपवाद जम्मू काश्मीर आहे. आता सर्वच घटक राज्याच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे, पण जम्मू काश्मीरचे नाही. प्रश्न 54 राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिलेली आहेत. त्या चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. कशाच्या संदर्भात आहेत ते? राज्यसभेच्या संदर्भात. लक्षात आहे. दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात, बरोबर आहे. सदस्यांची संख्या 250. सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते, नाही मित्रांनो. जनतेकडून थेट निवड होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 55 संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे? संघसूची, शेषसूची, समवर्ती सूची, राज्यसूची. कोणत्या? तर तुम्हाला हा विषय दोघांच्या सूचीमध्ये येतो. समवर्ती सूचीमध्ये विषय आहे. म्हणजे याचा केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही करू शकतात, म्हणून समवर्ती सूची. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. नंतर प्रश्न 56 पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते, कारण एकच बाजू का दिसते? चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी हा सारखाच असतो. हा पहिलाच उत्तर पर्याय बरोबर आहे. सारखाच असतो. गतीचा कालावधी सारखाच, परिभ्रमण आणि परिवलन, म्हणून ते आपल्याला एकच बाजू दिसते. हे महत्त्वाचं कारण आहे. नंतर आहे 57 लोकसंख्या वाढ किंवा घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत आहे? प्रश्न रिपीट झाला आहे मित्रांनो. जन्मदराशी आहे, स्थलांतर आहे, मृत्यूदरही आहे, भांडवल. तिथं भाषा होता, इथं भांडवल आहे. म्हणजे हा पर्याय क्रमांक 3 याचा उत्तर आहे. कोणत्या घटकाशी निगडीत नसते म्हटलं आहे ना, म्हणजे भांडवलाशी निगडीत नसते. नंतर प्रश्न 58 आकृतीचे निरीक्षण भौगोलिक विषुववृत्त कोणत्या अक्षराने दाखवले आहे? विषुववृत्त हा पृथ्वीचे 2 समान भाग करतो, बरोबर आहे ना. म्हणजे कोणती रेषा दाखवली आहे? रेषा ए दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक 1. अतिशय सोपी प्रश्न होता.
नंतर 59वा, इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60° पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तर मशाद या शहराची स्थानिक वेळ कोणती असेल? दुपारचे ग्रीनिचमधून आपली वेळ सुरू होते. जर ग्रीनिचला 12 वाजले आहेत मेन वेळ, तर तिथून मशाद हे या शहराची स्थानिक वेळ विचारलेली आहे. तर तिथून किती रेखावृत्तावर आहे? हे जर ग्रीनिच 0 रेखावृत्तावर जर पकडला, तिथून आपल्या 60 म्हणजे 12 वाजले, तर एका तासामध्ये किती होते? 15 रेखावृत्त. 60° किती किती तास होईल? 4 तास. म्हणजे समोर जाईल 4. 15 चौक 60 म्हणजे दुपारचे 12 नंतर 4 तास मोजले तर 4 वाजता. दुपारचे 4 वाजले असतील इथं मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न रिपीटेड आहे. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. कारण काय? कोरडे हवामान, थंड व कोरडे हवामान, थंड हवामान, दमट हवामान. याचं उत्तर आहे दमट हवामान. पर्याय क्रमांक 4. नंतर पुन्हा हा प्रश्न रिपीटेड झाला आहे, ढगांवर आधारित वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. असेच प्रश्न रिपीटेड होत असतात मित्रांनो. शिरसचा तंतुमय, लक्षात ठेवा, शिरस काय आहे? तंतुमय. तर 1चा 3 असा पर्याय कुठे दिसते तुम्हाला? पर्याय क्रमांक 3 हाच आहे. शिरस तंतुमय. शिरोस्ट्रॅटस वड्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. स्ट्रॅटोक्युमुलस या ढगात थर असतात आणि क्युमुलस अवाढव्य व घुमटाकार असतात. क्युमुलस ढग, बरोबर आहे. नंतर प्रश्न बघूया. प्रश्न 62. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी टिंबटिंब येथे समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. केरळ, गोवा, मुंबई, चेन्नईची मानली जाते. नेहमी लक्षात ठेवा चेन्नई. हा प्रश्न आता रिपीट होऊ शकते. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान घडणाऱ्या घटना खाली दिल्या आहेत. त्यापैकी गटात न बसणारी घटना कोणती? पृथ्वीच्या परिवलनासंदर्भातल्या घटना दिलेल्या आहे. जे परिवलनासंदर्भात पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. गटात न बसणारे विचारलेले आहे. पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात असतात. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते. जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो. आता इथं विचारलेलं आहे बघा, जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते ते मध्यरात्र होते का? नाही, हे वेगळं आहे का नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. हा अशा प्रकारचा प्रश्न पुन्हा रिपीटेड झालेला आहे. नैसर्गिक वनस्पती, झाडांची पाने अरुंद टोकदार फांद्या, जमिनीकडे झुकलेल्या. प्राणी, अंगावर दाट व मऊ केस, म्हणजे थंडीतला असेल. मानवी शिकार व लाकूड तो प्रमुख व्यवसाय. असा कुठं आढळतो? तैगा प्रदेश. कुठं? तैगा प्रदेश. पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघूया. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात. बघा, वायुरूप बाष्पाचे जलरूपात होते म्हणजे काय होते? सांद्रीभवन होते मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी ओळखा. बिगर शेती बरोबर आहे 10%. लागवडीखाली क्षेत्र 56%. पडीक क्षेत्र नाही, हे चुकीचं आहे. 8 पॉईंट समथिंग आहे याचा. पर्याय क्रमांक 3 याचा चुकीची जोडी आहे. वनाखाली क्षेत्र 16 बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागरात आढळतो? खालीलपैकी कोणता? गल्फ प्रवाह, सोमाली प्रवाह, फॉकलँड प्रवाह, हम्बोल्ट प्रवाह. तर सोमाली प्रवाह हा हिंदी महासागरात आढळतो. प्रश्न 68. औद्योगिकरणाच्या बाबत कोणते विधान चुकीचे ते ओळखा. रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्न वाढते, जनतेचे राहणीमान खालावते. आता औद्योगिकरणामुळे जनतेचे राहणीमान खालावेल का? देशाचा आर्थिक विकास होतो. सांगा का होईल? याचं उत्तर हा चुकीचं. जनतेचे राहणीमान खालावते नाही तर उंचावते. नंतरचा प्रश्न बघूया. 69 आणि 70 दोन राहिले. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही टिंबटिंब स्वरूपात असते. मान्सून व ग्रहीय वारे यांच्या, पृथ्वीच्या परिवलनाच्या, सागरी अवसाद व सागरी निक्षेपणाच्या, उष्ण शीत प्रवाहाच्या. तर सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण शीत प्रवाहाच्या स्वरूपात असते. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. मणिपूर राज्याची लोकसंख्या 272 काही आहे रे 27,21,756 आहे. तर क्षेत्रफळ
22,327 चौरस किमी आहे, तर त्या राज्यात लोकसंख्या घनता किती असेल? तर आता तुम्हाला हा काय करायला लागेल, 272 म्हणजे 1756 भागीला 22,327. आता असं करून पाहावं लागेल. केल्यानंतर मला वाटतं जवळपास मी केलेलं आहे. याचं उत्तर 122 येते, म्हणजे 121 पॉईंट समथिंग येते, म्हणजे 122 हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण आतापर्यंत 2020 पासून 2024पर्यंत जे प्रश्नपत्रिकामध्ये NMSच्या सामाजिक शास्त्राचे जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचा सर्व प्रश्नांचा आपण इथं उहापोह केला आहे आणि अचूक उत्तरे आपण इथं सोडवून घेतलेली आहे. म्हणजे एक प्रकारची तुम्हाला प्रॅक्टिस झाली आहे. येत्या 28 डिसेंबर 2025ला जी परीक्षा होणार आहे NMSची, त्या परीक्षेमध्ये याच्यासारखेच प्रश्न, याच्यामधले कितीतरी प्रश्न तुम्हाला रिपीटेड होतील आणि यासारखेच प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जातील. तर मित्रांनो, हे व्हिडिओ जर आवडलं असेल तुम्हाला तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नव्याने आपण हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. 28 डिसेंबरच्या परीक्षेच्या संदर्भात आपण इथं तोपर्यंत नवीन विविध प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहोत. त्या व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याला बेल आयकॉन दाबा आणि लगेच तुम्हाला जेव्हा पाहता येईल. आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, कॉमेंट्स करा आणि इतरांनासुद्धा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.